नमस्कार. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजेच PSIR अनेकांसाठी हा फक्त एक ऑप्शनल विषय असतो. पण आज आपण याकडे जरा वेगळ्या नजरेने पाहणार आहोत. हा केवळ एक अभ्यासक्रम नाही, तर उद्याच्या प्रशासकांसाठी तयार केलेली एक खास ब्लूप्रिंट आहे. 100 कोटींपेक्षा जास्त लोक एवढ्या मोठ्या देशावर राज्य करण्यासाठी नक्की काय लागतं? कोणती बौद्धिक साधनं हवीत? खूप मोठा प्रश्न आहे, बरोबर ना? पण गंमत म्हणजे याचं उत्तर शोधायला लागणारी जी काही हत्यारं आहेत ती याच अभ्यासक्रमात दडलेली आहेत. म्हणजे हे फक्त परीक्षेपुरतं नाहीये, तर प्रशासनासाठी लागणाऱ्या विचारांचा हा मूळ पाया आहे. तर मग आजच्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? आधी PSIRची संपूर्ण ब्लूप्रिंट समजून घेऊ. मग पेपर 1 आणि पेपर 2 मधले महत्त्वाचे भाग बघू. आणि सगळ्यात शेवटी हे सगळं ज्ञान प्रशासकीय सेवेत खरंच कसं कामी येतं ते पाहूया. बरं, तर PSIRची ही जी ब्लूप्रिंट आहे ना, ती खूप विचारपूर्वक बनवली आहे. याचे 2 मुख्य भाग आहेत. पेपर 1 जो आपल्याला आत बघायला शिकवतो, म्हणजे आपल्या देशातले विचार आणि आपली व्यवस्था. आणि पेपर 2 जो आपल्याला बाहेर बघायला शिकवतो, म्हणजे भारताच्या बाहेरचं जग आणि तिथलं राजकारण. चला तर मग पेपर 1 पासून सुरुवात करूया. त्याचा पाया आहे विचार आणि विचारवंत. बघा, कोणतीही सिस्टीम समजून घ्यायची असेल तर आधी त्या सिस्टीमला बनवणारे, तिला आकार देणारे विचार समजून घ्यावे लागतात, नाही का? आणि नेमका हाच या भागाचा केंद्रबिंदू आहे. इथे सुरुवातच एका एकदम मूलभूत प्रश्नानं होते. राज्य म्हणजे नेमकं काय? आणि इथे 2 मोठे विचारप्रवाह दिसतात. एकीकडे उदारमतवादी म्हणतात की राज्य म्हणजे एक न्यूट्रल अंपायर आहे, जो सगळ्यांच्या हक्कांचं रक्षण करतो. तर दुसरीकडे मार्क्सवादी म्हणतात की राज्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फक्त सत्ताधारी वर्गाच्या हातातले एक साधन आहे. हा जो वैचारिक संघर्ष आहे ना, तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि या विचारांची खोली किती आहे हे जॉन रॉल्सच्या या वाक्यावरून कळतं. न्याय हा सामाजिक संस्थांचा पहिला सद्गुण आहे. म्हणजे बघा, न्याय, समानता, हक्क यांसारख्या किती मोठ्या आणि महत्त्वाच्या संकल्पना इथे हाताळल्या जातात. आणि त्यासाठी रॉल्ससारख्या विचारवंतांचे सिद्धांत अभ्यासावे लागतात. हा अभ्यासक्रम म्हणजे खरं तर विचारांचा एक भला मोठा संवाद आहे. एक असा संवाद जो युगायुगांपासून चालत आलाय. एका बाजूला प्लेटो, ॲरिस्टॉटल, मॅकियावेलीसारखे पाश्चात्य विचारवंत आहेत, तर दुसऱ्या बाजूला धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, गांधीजी आणि आंबेडकरांसारखे आपले भारतीय विचारवंत आहेत. म्हणजे पाश्चात्य आणि भारतीय विचारांचा हा एक जबरदस्त संगम आहे. तर आतापर्यंत आपण विचार बघितलेत, नाही का? आता पेपर 1च्या दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत की हे विचार प्रत्यक्षात कसे उतरतात. हा भाग म्हणजे एक प्रकारे त्या थिअरीचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे. इथे आपण भारताची राजकीय मशीन कशी चालते ते समजून घेणार आहोत. आणि ही मशीन समजून घ्यायची असेल तर आधी तिचा इतिहास पाहावा लागेल. भारताचा स्वातंत्र्यलढा बघा. सुरुवातीला घटनात्मक मार्गांवर भर होता. मग 1920च्या दशकात गांधीजींनी जनसत्याग्रह आणि असहकाराचं शस्त्र उचललं. पुढे सविनय कायदेभंगासारखी आंदोलनं झाली आणि मग जहाल आणि क्रांतिकारी चळवळीही आल्या. हा जो बदलत गेलेला प्रवास आहे ना, तोच आपल्या आजच्या राजकारणाचा पाया आहे. बरं, मग आजची रचना कशी आहे? तर ही आहे आपल्या शासनाची चौकट. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही ठिकाणी 3 मुख्य स्तंभ आहेत. कार्यकारी मंडळ म्हणजे जे निर्णय घेतात आणि लागू करतात, दुसरं विधिमंडळ म्हणजे जे कायदे बनवतात, आणि तिसरं न्यायपालिका जी कायद्याचा अर्थ लावते आणि न्याय देते. एका प्रशासकासाठी या तिघांमधला बॅलन्स समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मग येतात हे 2 अत्यंत महत्त्वाचे आकडे, 73 आणि 74. या 2 घटनादुरुस्त्या म्हणजे भारतीय लोकशाहीतला एक मैलाचा दगड आहेत. एक क्रांतीच म्हणा ना. यांच्यामुळे सत्ता दिल्ली आणि राजधान्यांमधून थेट गावागावात, शहराशहरात पोचली, पंचायत राज आणि नगरपालिकांच्या रूपात. प्रशासनासाठी हा बदल समजून घेणं किती गरजेचं आहे हे वेगळं सांगायला नको. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण देशांतर्गत गोष्टी बघितल्या. आता वळूया पेपर 2कडे. कारण बघा, आजच्या जगात कोणताही देश एकटा राहू शकत नाही. त्यामुळे एका प्रशासकाला फक्त आपला देश समजून चालणार नाही, तर भारत ज्या जगात वावरतोय ते जग, तो जागतिक संदर्भही समजून घ्यावा लागतो. आणि हा पेपर नेमकं तेच करतो. आणि आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घ्यायची गुरुकिल्ली म्हणजे हा शब्द, राष्ट्रीय हित. म्हणजे काय? तर सोप्या भाषेत प्रत्येक देशाची काही उद्दिष्ट असतात, काही आकांक्षा असतात. मग त्या आर्थिक असोत, लष्करी असोत किंवा सांस्कृतिक. त्यांचं परराष्ट्र धोरण याच गोष्टींभोवती फिरतं.
एकदा हे कळलं की मग जगातल्या घडामोडींचा अर्थ लागायला लागतो. पण या जागतिक राजकारणाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. जणू काही वेगवेगळे चष्मेच. वास्तववादी दृष्टिकोन म्हणतो की सगळ्यात महत्वाची आहे ती सत्ता. आदर्शवादी म्हणतात की नाही, नैतिकता आणि सहकार्य महत्वाचं आहे. तर मार्क्सवादी म्हणतात की हे सगळं आर्थिक व्यवस्थेचं खेळ आहे. म्हणजे बघा, एकाच घटनेकडे बघण्याचे किती वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्यामुळे त्याचे अर्थही कसे बदलतात. आणि हे जग स्थिर नाहीये, ते सतत बदलत आलंय. बघा ना, 1945 नंतर जग 2 गटांत विभागलं गेलं होतं. अमेरिका आणि सोव्हिएट युनियन. शीतयुद्धाचा काळ. मग भारतासारख्या देशांनी अलिप्ततावादी चळवळ सुरू केली. 1991 मध्ये सोव्हिएट युनियन कोसळलं आणि काही काळ अमेरिकेचं वर्चस्व होतं. आणि आज जागतिकीकरणामुळे जग बहुध्रुवीय झालंय, म्हणजे अनेक सत्ता केंद्र निर्माण झाली आहेत. हा बदलता पट समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर आपण जागतिक राजकारणाचे सिद्धांत बघितले, बदलता काळ बघितला. आता अभ्यासक्रमाचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, भारताची जागतिक भूमिका. म्हणजे आतापर्यंत जे काही शिकलो ते सगळं थेट भारताच्या परराष्ट्र धोरणाला लावून बघायचं. भारताचा परराष्ट्र धोरणाचे प्राधान्यक्रम बघितले तर ते किती वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करतं हे लक्षात येतं. एकीकडे दक्षिण आशियात म्हणजे आपल्या शेजारी देशांशी संबंध आहेत, दुसरीकडे ग्लोबल साऊथ म्हणजे आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेशी नातं आहे. मग अमेरिका, युरोप, चीन, रशिया यांसारख्या मोठ्या सत्ता आहेत, संयुक्त राष्ट्रांसारखे जागतिक मंच आहेत आणि लुक ईस्टसारखी खास धोरणंही आहेत. म्हणजे भारताची मुत्सद्देगिरी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करत असते. पण हे सगळं वाटतं तितकं सोपं नाहीये. विशेषतः आपल्या शेजारी देशांसोबत सहकार्य करताना अनेक आव्हानं आहेत. नदीच्या पाण्याचे वाद आहेत, बेकायदेशीर स्थलांतर आहे, वंशिक संघर्ष, बंडखोरी आणि सीमेवरचे तणाव तर आहेतच. ही सगळी पुस्तकी आव्हानं नाहीत, तर प्रशासकांना रोज सामोरं जावं लागणारी खरीखुरी आव्हानं आहेत. यातूनच कळतं की परराष्ट्र धोरण किती गुंतागुंतीचं असू शकतं. आणि हा अभ्यासक्रम किती रिलेव्हंट आहे याचं हे उत्तम उदाहरण. भारताची एक प्रमुख मागणी आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी जागा. ही केवळ एक चर्चेतली गोष्ट नाही, तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक मोठं उद्दिष्ट आहे. म्हणजे बघा, अभ्यास थेट देशाच्या जागतिक महत्वाकांक्षाशी जोडला गेलाय. तर आत्तापर्यंत आपण दोन्ही पेपरमधला बराच प्रवास केला. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्या ज्ञानाचं करायचं काय? तर आता आपण हे सगळे धागे एकत्र जोडूया. हा अभ्यासक्रम आणि एका अधिकाऱ्याचं प्रत्यक्ष काम यांना जोडून बघूया. बघा, हे कसं होतं, आधी संघराज्य म्हणजे फेडरलिझम ही संकल्पना अभ्यासली जाते. मग केंद्र आणि राज्यांचे संबंध कसे बदलत आहेत याचं विश्लेषण केलं जातं. आणि मग जेव्हा एखादा अधिकारी म्हणून 2 राज्यांमध्ये एखादा वाद निर्माण होतो, तेव्हा याच ज्ञानाचा वापर करून तो सोडवला जातो. किंवा दुसरं उदाहरण घ्या, हरित क्रांतीबद्दल वाचलं जातं, त्याचा शेतीवर काय परिणाम झाला हे समजून घेतलं जातं आणि मग त्याच ज्ञानाच्या आधारावर आधुनिक शेतीसाठी नवी धोरणं बनवली जातात. म्हणजे बघा, अभ्यास, विश्लेषण आणि मग प्रत्यक्ष अंमलबजावणी, थिअरी थेट प्रॅक्टिसमध्ये उतरते. तर मग शेवटी हाच प्रश्न उरतो, हा सगळा खटाटोप फक्त एक परीक्षा पास करण्यासाठी आहे की जगाकडे, आपल्या देशाकडे आणि प्रशासनाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळवण्यासाठी आहे? हा अभ्यासक्रम फक्त एक अडथळा आहे की एक असा प्रवास आहे जो विचार करण्याची पद्धतच बदलून टाकतो? याचा विचार नक्की व्हावा.